हाय, मी दिव्यांजली पाटील. आज आम्ही चाललो यात्रेला. तर आम्ही खूप जणांचा वेट करत होतो. ही एक आली होती. दिसायला तर मोठी आहे, पण आहे आमच्याहून लहानच. तर आम्ही सर्वजण ब्लॉगला हाय करत होतो. त्यानंतर आम्ही खूप वेट केला. तर बाकीचे लेट होत होते, तर आम्ही पुढे निघालो जाण्यासाठी. ऑटो पण पकडायचे होते आम्हाला. ऑटो स्टॉपपर्यंत आम्ही पायी गेलो. तिथून आम्ही ऑटोने जाणार होतो. तर आमचे चिल्ले-पिल्ले 2 चिल्ले-पिल्ले पण होते सोबत. तर रोड क्रॉसिंग करायच्या वेळेस पळापळा कुत्रं लागलं होतं तसं मागे तर नो प्रॉब्लेम. तर थोडा वेळ बसलो आम्ही. लगेच माझे ओळखीचे अंकल आले ऑटोवाले. तर त्यांच्या ऑटोमध्ये बसलो आम्ही. तर ऑटोमध्ये बसून आमचा सफर सुरू झाला. जुग 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 जुग. पण पुढे रोडाचे काम सुरू होते, त्याच्यामुळे एवढा धुवा येत होता खूप, आणि ट्रॅफिक पण एवढी होती. तर जाताना मला माझी कॉलेज लागली. कॉलेजला बघून तर मला सर्व जुनी आठवण येते. तर आम्ही पोचलो होतो विक्रांना, एंट्री वगैरे केले होते. खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे आम्ही इकडेच एंट्रीला थांबवलं होतं. तर अंकल माझ्याकडनं रिक्षाचं भाडं नाही घेत होते. त्यांना म्हटलं, का तुम्ही पैसे आले का? हो बोला म्हटलं. तर आमचा सफर सुरू झाला होता यात्रेचा. एंट्रीलाच एवढी पब्लिक होती, तर मध्ये काय माहिती किती पब्लिक आहे आता. जाताना तर खूप सारे खेळणे वस्तुका वगैरे लागत होत्या, पण आम्हाला काहीच नाही घ्यायचं होतं. आम्ही खास पालखींसाठी आलो होतो. पाणीपुरी पण दिसत होती, पण उपवास होता त्याच्यामुळे मी काय खाल्लं नाही. तर एंट्री जाताना तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे. आणि इकडे सरसा सर्व टॅटू वगैरे वाले असतात. हे माझं स्वतःचं गाव आहे. पण ह्या वेळेस मी तर नाही आहे, मी अपडाऊन करते डोंगरेच्यावरून. जागा पण देत नव्हते सर्वांना. ओ दादा सरका ओ भाऊ सरका ओ मावशी सरका करत करत निघालो आम्ही. मंदिरापर्यंत पोचलो होतो. मंदिरात एंट्री करायच्या वेळेस खूप छान वाटलं आम्हाला. पण पब्लिक एवढी होती, तर नंबर पण लावायचं खूप मुश्किल होतं तिथं. तर तरीसुद्धा आम्ही खूप नंबर लावले. आम्ही पोचलो होतो. आम्ही बाकींचा वेट करत होतो. मला 3-4 आमचे फ्रेंड्स भेटले होते, तर त्यांच्यासोबत बोलली मी थोडंफार. तर वेट करत आम्ही ते सर्व आले होते. आम्हाला तिकडच्या साईडून जायचं होतं. कशी अडकून गेली होती, तर माकड कुठे पण घुसते. तर चला, देवांचं दर्शन तुम्ही पण करून घ्या आणि मी पण करते. बघू शकता किती छान वाटतं आमचं विठ्ठल. आमचं दर्शन वगैरे झालं, तर बाहेर आम्ही निघालो. तर ते काकांना सांगून ठेवलं होतं, अंकल माझे शूज सांभाळून ठेवा म्हटलं. तर आम्ही तिथून निघालो. तर मी शूज घालायला जात होती. माझा व्हिडिओ शूट पण केला त्यांनी शूज घालताना. बघू शकता तुम्ही पुढे जाऊन कशी शूज घालते, ते व्हिडिओ काढत होते माझे. आणि मी व्हिडिओ काढायला घेतला, तर 2 माकडं माझ्यासोबत उभेतच राहतात. कसे असतात माकडं, नुसते हसतच राहतात. चला, तर पुढे जाऊन आम्हाला ही पालखीला बघून असं वाटत होतं आम्ही केव्हा जाऊन केव्हा बसू. दुसरा सफर तर सुरू झाला पालखींचा आमचा. पण पब्लिक एवढी होती, तर जागासुद्धा देत नव्हती जाण्यासाठी. रसवंतीसाठी सॉंग्स तुम्ही बघू शकता, खूप भारी लावतात ते. खूप एन्जॉय करत होते सर्वजण. तर आम्हाला इकडे किन्नर वगैरे पण दिसले होते, बघू शकता. तर आमचे 2 जण वेट करत होतो आम्ही त्यांचे, ते आले होते. त्यानंतर आमच्या गावाला इतर हे एक प्रकारे रथ काहीतरी बोललं जातं, ते असतं. मी त्यांचा शूट घेतला होता छोटा. चला पुढे जाऊया आता आपण. तर आम्ही पुढे पालखींसाठी निघालो होतो, पण माझे मम्मी पप्पा येत होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा वेट करत होतो. वेट करत खूप थकलो होतो, तर थोडीफार मस्ती पण केली होती आम्ही. आमच्याकडे माझी फ्रेंडची मम्मी पण होती. त्यांना म्हटलं चला ब्लॉगला हाय करा, सर्वजण मस्त एन्जॉय करत होते. त्यानंतर मी तिथं बसत होती. मला वाटलं की पालखीवाले आले मला रागवतील, पण नाही करणार ते तसं, कारण की पप्पांच्या ओळखीचे काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. तर मी बसले होते आणि मला शूट केलं होतं. त्यानंतर मला ड्रॅगनला बघून तर असं वाटत होतं मी केव्हा बसेल ड्रॅगनमध्ये. मला खूप आवडतं ड्रॅगनमध्ये बसायला. तर मी मम्मीला कॉल केला. मम्मी म्हटलं कुठे, लवकर आहे. तर शेवटी मम्मी आली होती. मम्मीला म्हटलं चल बाबा, आलीच मम्मी शेवटी. पप्पांचं पण वेट करावं लागलं आम्हाला थोडाफार. तर पप्पा पण आले होते. पप्पा त्यांच्या फ्रेंड्ससोबत बोलत होते. तर आम्ही इकडे हे यांची गंमत बघत होतो. वा म्हटलं काय भारी खेळतायत. लहानपणी आम्ही बसायचो नाही, आता असं वाटतं की आम्ही पण खेळायला पाहिजे. लहानपण खूप छान आहे, नक्की एन्जॉय करा लहान मुलं असतील तर. कधीपासून मी त्या गोष्टीचा वेट करत होतो. नक्की आता तिथं चाललो आहे आम्ही. पप्पाची ओळख होती, त्याच्यामुळे आम्हाला कुठेच तिकीट लागलं नाही. सर्वजण बघा कसे बघतायत, आणि शेवटी बघायला की आम्हाला पण घे ना तुझ्या ब्लॉगमध्ये. सर्वजण हाय करतायत. फायनली बसायची वेळ आली होती. आम्ही मस्त बसलो. आम्हाला त्यांनी ते डोअर वगैरे लॉक केले. फायनली वरती गेलो आम्ही विमानात.
तर खूप छान वाटत होतं. मी खूपदा बसली त्याच्यामुळे मला काही नवीन वाटलं नाही. पण एन्जॉय तर करू शकतोच ऑफकोर्स. फिरून झालं होतं. आम्ही वरतीच थांबलो होतो. एक एक जणाला उतरवत होते ते. वरती उभं राहून तर खूप छान वाटत होतं. माझी एक फ्रेंड तर खालीच थांबून गेली होती कारण की फुल झाले होते सर्व सीट त्याच्यामुळे ती एकटी खाली थांबली होती. तर ही एक थांबणार होते. तिला म्हटलं तू बस. मी खूपदा बसली त्याच्यामुळे मी उतरून जाते. तर फायनली उतरली होती मी. तिला ते बसवून घेतलं होतं माझ्या जागेवर. त्यांना म्हटलं बाय करा झुक 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 तुम्ही पण. ही एरोप्लेनवर बसते हो एरोप्लेनवर बसून घ्या तू आता. तर आमचा टाईम होता मोठी पालखीवर बसायचा. तर आम्ही निघालो होतो. तिकीटचं टेन्शन नाही होतं त्याच्यामुळे आम्ही सर्व पालखीवर एन्जॉय करत होतो. तर बघू शकता मला खूप आवडतं पालखीवर बसायला. तर माझं खूप एक्सायटेड होती मी तर इथं बसायला. मम्मी पप्पा खालीच थांबले होते. पण आमच्यासोबत पोपट होऊन गेला आता. आम्ही तिघीच जण बाकी राहून गेलो होतो. बाकीच्या लेडीज बसून गेल्या होत्या. तर आम्ही नेक्स्ट टाईम बसलो. तर हे बघा माझे कसे व्हिडिओ काढतायत. तर वरती जाऊन आम्ही कसे व्हिडिओ काढत होतो. खूप एन्जॉय आला पण आम्हाला. घाबरट पण नाही वाटली काही नाही. मस्त आवाज केले आम्ही पण तिथं. फिरून चालू होतं त्यांनी शेवटी स्लो केली होती. तर आमचा टाईम आला होता खाली उतरायचा. तर खाली उतरून आम्ही लगेच आमच्या फेवरेट राईडवर आलो होतो. तर फेवरेट राईडवर खूप एन्जॉय केला. थोडं वरती नाही बसलो, थोडंसं खालीच बसलो होतो. तर बघू शकता खूप एन्जॉय करत होते सर्वजण. आम्ही पण खूप एन्जॉय केला. तर इथं पण लास्टला स्टॉप केली. तर आमचा पण इथं टाईम आला होता खाली उतरायचा. मग इथं उतरून आम्ही लगेच गेलो होतो ब्रेक डान्स कोणाकोणाला आवडतो ब्रेक डान्स नका करू, ब्रेक डान्सवर बसा. तर याला सांगतो चला हाय करा आमच्याकडे ब्लॉगला. तिच्याकडे मोबाईल दिला होता मला शूट करायचं होतं त्याच्यामुळे. पण ते शूट मुश्किलच होता इथं करणं म्हणजे. तरीसुद्धा तिने केलं आहे बिचारीने माझ्यासाठी. इथं तर मानच मोडली गेली असते एखाद्याची. खूप छान होतं. ब्रेक डान्स म्हणजे ब्रेक डान्सच होत होता इथं खरंमध्ये. लास्ट टाईमला उतरायचा टाईम आला होता इथं पण आमचा. तर आता आमची वेळ होती घरी जायची. घरी जाताना इथं सर्व शॉप्स वगैरे लागत होते. तर तुम्हाला माझे विलेजचं घर पण दाखवते पुढे जाऊन. बघा बलून्स किती छान आहे, किती क्यूट आहे. मला खूप आवडलं. तर फायनली माझं घर विलेजचं घर दाखवते. हे विलेजचं घर आहे. आता रेंटने दिलं आहे ते घर. त्याच्यामुळे आम्ही इथं नाही आहे यावेळेस. तर हा मुलगा बघा किती छान खेळतो आहे. तर आता आमच्या घरी जायचा टाईम होता. आम्हाला ऑटो पकडायची होती. रोड क्रॉसिंग करायच्या वेळेस पण खूप मुश्किल होती. ट्रॅफिक वगैरे छान तिकडे खूप होत्या. तर ऑटो भेटत नव्हती. ऑटो शोधत आम्हाला टाईम पण झाला होता. एक बाबांनी आम्हाला सोडलं. फायनली पोचलो पण होतो. पण ट्रॅफिक एवढी होती बाप मुश्किल ट्रॅफिक होती. जाताना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप ट्रॅफिक होती पुढे जाऊन. तर इकडे उद्या जयकुमार रावलांचा काहीतरी प्रोग्राम आहे ते येणार आहेत. तर बघा ट्रॅफिक किती आहे. पोचलो होतो आम्ही. आता इथून आम्हाला पायी जायचं होतं घरी. एनर्जी तर डाऊन झाली होती पण चालणं मुश्किल होतं आम्हाला. बघू शकता कशी चालत आहे. आमच्या 2 माकडांना बघायचं तर नक्की बघून घ्या कसे ते 2 माकडं करत आहे. माकडं तर माकडंच असतात. चला बाय. सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक अँड शेअर माय चॅनल.